देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यदक्षरमणाख्येयमानन्दमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये। गुरुरित्याख्या लोके साक्षाद्विद्या हि शाङ्करी जयत्या ज्ञानमस्तस्य दयाद्राय निरन्तरं। सार्धं केन च कस्यार्थं शिवयो समरोपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैताच्छलान्मुहुः। अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तोमितस्सरां तो वन्दे जगतामाद्यो तयोस्तत्त्वाभिपत्तये। मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये श्रीनाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे नमः पूर्णाय शम्भवे। महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। ॐ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपन्देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाचिया। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे दयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवे सिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरांसी भावांचे अवतरती निज पुन हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय हृदय दिवसोनी ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद रामकृष्ण महाराज की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद कलामई की जय। सद्गुरु श्री सच्चिदानंद दूत बाबा की जय। सब संतन की जय। सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवत रामकृष्ण हरी। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया। बहुकाळ पर्वणी गोमटी भाद्रपद मास कपिला षष्ठी प्रतिष्ठानी गोदातटी लेखन कामठी संपूर्ण झाली। ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी तेने अमृताचे ताटी जानन रोटी ठेवली। कैवल्य सम्राट महाविष्णू माऊली ज्ञानोपराय आणि यांच्या या ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि अध्यायाच्या शेवटच्या जनात बाबांनी लिहिलेले ओव्या आहेत। आजचं जे नियोजन आहे ते नियोजन म्हणजे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या पादुकांचं आगमन आज या नाही का महिला भजनी मंडळाचा वर्धापन दिन आणि तिसरा पर्वकाळ म्हणजे आज ज्ञानेश्वरीची जयंती आहे। खूप मोठा पर्वकाळ आहे हा। मौलिक ज्ञानोबराय ग्रंथ इकडे लक्ष द्या त्याला लांबून आल्यात गप्पा नका मारू आपसाचा मारत असेल तर ते आपलं अहित आपण आपल्या हातानेच करून घेत आहे। मी तुमच्यासाठी बोलत नाही मी माझ्यासाठीच बोलते आहे पण ऐकायचं असेल तर ऐका या भाषेत बोलू कारण मी तुमच्यासाठी मुळीच बोलत नाहीये। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय नाही का 18व्या अध्यायाच्या शेवटी मौलिक ज्ञानोबरायांनी नाही का 350 वर्षानंतर नाथबाबांनी जे काही ओव्या लिहून ठेवलेले आहेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी संबंधानं कारण मौलिक ज्ञानोबराय सांगतात प्रत्येक जीवाला तळमळ आहे कशाची सुखाची आणि ते सुख आहे देवाजवळ ते सुख आहे संतांजवळ। संत मायबाप वर्णन करतात सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिखा तो। असं असणारे जे काही ज्ञानेश्वरी तत्व आहे जसं मौलिक ज्ञानोबराय वर्णन करतात ही गीता ही श्री वाङ्मयीन मूर्ती श्री प्रभूंची नाही का तद्वत त्याप्रमाणे ही ज्ञानेश्वरीची ही वाङ्मयीन
मूर्ती म्हणजे माझ्या ज्ञानेशाची आहे. अशी असणारी ज्ञानेश्वरीची आज जयंती नाही का, देवाची असती जयंती, संतांचा असतो सोहळा आणि तुमचं माझं जीवाचं असतं श्राद्ध. अशा या जयंतीच्या निमित्तानं हा पर्व काळ तुम्ही आम्ही साधून आणला, एकत्र आलो. कार्याशिवाय कारण होत नाहीये, काहीतरी कारण लागतं तेव्हा कार्य घडत असतं. तसंही आम्ही या भजनी मंडळाच्या महिलांना असे कोट धन्यवाद देईल की अशा पवित्र स्थळी, पवित्र काळी आणि पवित्र वेळेला त्यांनी हा जो काही एक दिवशीय वैष्णव मेळावा इथं भरवलेला आहे आणि त्या निमित्तानं मला ही एक तुटपुंजी नाही का लेकराला दिलेली सेवा आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, तुकोबराय सांगतात की इथं जे काही सेवके करावे सांगितले काम, त्यांनी मला सेवा दिली. माझ्या ह्या ताईंचा मला फोन आला, गोरेताईंचा, की नाही का ताई करसाल का. ऍक्च्युली मी कुठं जात नाही कारण ड्युटीमुळे जमत नाही. आता आजही मी तुमची दिलगिरी व्यक्त करते की 20 मिनिटं मला लेट झालेलं आहे. सांगायचं तात्पर्य काय की मौलिक ज्ञानोबरायांनी जी काही ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्यासाठी लिहून ठेवली, याचा जर काय विषय असेल तर मौली सांगतात, येत अविद्यानाशु हे स्थळ, मोक्ष उपादान हे फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. जर जीवन मुक्त व्हायचं असेल, आपल्याला आपलं स्वरूप ओळखून घ्यायचं असेल तर जीवनामध्ये देव, संत आणि शास्त्र, जीवनामध्ये देव, संत आणि शास्त्र यांना आपण आपलंच केलं पाहिजे. मग देवाला आपलंच करण्यासाठी काय करावं लागलो तर देवाची अनन्य अशी भक्ती करावं लागेल. अनन्य भक्ती करण्यासाठी आपण कसं की मनुष्य देह मिळालेला आहे ना, तर कशासाठी मिळाले याचं आपण कळून घेतलं पाहिजे. आपण खूप साधना करतो, काकडा करतो, हरिपाठ करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, परंतु आपल्याला फळ प्राप्त होत नाही. म्हणजे समाधान हे जे फळ आहे ना ते फळ प्राप्त होत नाही. कुठेतरी आपली वृत्ती विक्षेपात, चांचल्य वृत्तीमध्ये आपली वृत्ती सतत घुरपटलेली आहे. याला कारण काय आहे ना तर आपल्या अंतःकरणामध्ये असणारे मल, विक्षेप आणि आवरण दोष आहे. या दोषाला पहिलं आपल्याला मुक्त करायचे. मला दोष जाण्यासाठी भगवंताने सांगितलं अखंड भगवंताचं नामस्मरण करा. जिबले हा तुला हाची धंदा सदा स्मर गोविंदा. मौली म्हणतात ना, वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेच रूप, जयाचा संकल्प माझाची वाही. माझा संकल्प अखंड आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या अंतःकरणातला मलदोष जातो. दुसरा जो विक्षेप दोष आहे ना, चांचल्य वृत्ती आहे, मन स्थिर राहत नाहीये. आता जरी इथं चिंतनाला बसलेले असेल तरी कोणाचं लक्ष कुठं, कोणाचं लक्ष कुठं, कोणाचं लक्ष कुठं, विक्षिप्त आहे अंतःकरणामध्ये. एकाग्र चित्त होण्यासाठी मौली सांगतात, मनाच्या काणी ऐकीजे, बोल बुद्धीचे डोळा देखीजे, ते साठववाटी घ्यावे चित्ताची या. मौली ज्ञानोबराय सांगतात, जर खरंच एकाग्र चित्त झालं तर मौली सांगतात की त्या मनाचे कान करायचे. बघा करता येत असेल तर त्या मनाच्या कानाने जर ऐकलं, त्या बुद्धीच्या डोळ्याने शास्त्र जर पाहिलं तर आपल्याला आत्मस्वरूप टळटळीत आहे. कुठंच गेलेलं नाही. बाबा म्हणायचे ज्ञान देव कुठंच नाहीये, काळ्या पाण्यावर नाही गेलेला देव स्वरूप तुम्ही आहात. फक्त कळून घेण्याची रीत शास्त्राने, साधू संतांनी तुम्हाला मला घालून दिलेली आहे. मग मौली ज्ञानोबराय इथं जे काही नाथबाबांनी 350 वर्षानंतर जे काही होमे केलेले आहेत ज्ञानेश्वरी शुद्ध करण्यासाठी किंवा शुद्ध केलेली कशी आहे की मौली ज्ञानोबरायांना नाही का त्यावेळेस 350 वर्षानंतर नाथबाबांनी जेव्हा आले नाही का, मौली ज्ञानोबरायांचाच अवतार म्हणजे नाम एकनाथ महाराज आहे नाही का, ज्ञान याचा एका आणि नाम याचा तुका असे असणारे नाथबाबा. आणि त्यांना तिथं आल्यानंतर सगळं जंगल होतं. आळंदीसारख्या अलंकापुरीमध्ये आल्यानंतर सगळं जंगल होतं. नक्की कुठं मौली ज्ञानोबराय समाधीस्थ बसलेले आहेत हे काही कळायला तयार नाही. त्यावेळेस मौली नाथबाबांनी काय केलं, मग जे नाथपार आहे त्या नाथपाराच्या ठिकाणं काही दिवस अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्याच्या नंतर मग त्यांना मौली ज्ञानोबरायांचा साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार झाल्यानंतर असं सांगितलं मौली ज्ञानोबरायांनी, ज्या ठिकाणी सिद्धेश्वरांचं असं मंदिर आहे त्याच्या समोर नंदी आहे, त्याच्या बाजूनी नाही का तुम्ही आतमध्ये या. असं साक्षात्कार दिल्यानंतर जेव्हा नाथबाबा तिथून शोधत शोधत आतमध्ये गेल्यानंतर मग मौली ज्ञानोबरायांची जी काही दिव्य अशी समाधी नाही का त्यांना प्रगट झाली. असं दिव्य मौली ज्ञानोबराय आता आपल्याकडूनही काय केले की ते ज्ञानदान करून घेतात. याचं कारण काय तर मौली ज्ञानोबरायांनी निवृत्तीदान होते, दानच मागून घेतले, ज्ञानदेव घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. मौली ज्ञानोबरायांनी असं दान या जगतासाठी मागून घेतलेलं आहे. कारण एकच जीव मुक्त व्हावा असं मौली ज्ञानोबरायांची तळमळ आहे. ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकालो करी, घेणे देणे सुख जीवरी होऊ दिया जगा. या प्रत्येक जीवाला त्या जीवदशेतून बाद करून जीवन मुक्त स्थितीला पोहोचवण्याची मौली ज्ञानोबरायांनी काय केलेली अशी पणच घेतलेली आहे. कारण मौली म्हणजे जगाची आई आहे.
श्रुती माऊली आणि ज्ञानेश्वर माऊली, माझे दूध माऊली खूप गोड सांगायचे. श्रुती माऊली म्हणजे काय आहे तर आपल्याला अधिष्ठान सांगत नाही. श्रुती नेती नेती म्हणती. श्रुती काय करते, कार्यकारण दाखवते आहे. परंतु माझे श्री गुरु माऊली, माझे ज्ञानराज माऊली म्हणजे साक्षात सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा माऊली ज्ञानोबरायांच्या रूपात नटून येऊन आपल्याला त्या तत्वमसी महावाक्याचा उपदेश करून आपल्याला अहम ब्रह्मास्मी, मी आत्मा ब्रह्म आहे या निश्चयावर माऊली ज्ञानोबरायांनी म्हणजेच साक्षात सद्गुरूंनी इथं आपल्याला आरूढ केलेला आहे. परंतु तिथं आरूढ राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर हे जे काही सत्संगती आहे, हे काही जे मेळावे आहेत, जी काही आपली आपली साधना आहे, वैयक्तिक साधना खूप महत्वाची आहे साधनेसाठी. कारण वैयक्तिक साधना जर आपण एकत्रित आपण खूप काही करतो, काकडा करतो, हरिपाठ करतो, पण एकांतामध्ये जेव्हा आपण आपली साधना करतो किंवा एकांतामध्ये जेव्हा आपण आपलं स्वरूप पाहायला जातो ना, तर तेव्हा मग तुकोबा म्हणतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, मला एकांताचा वास, एकांत आवडतो, मला एकांतामध्ये जे सुख आहे ना ते लोकांतामध्ये नाही बरं का. आपण लोकांतामध्ये बहिर्मुख होतो, लोकांतामध्ये आपली वृत्ती बहिर्मुखतेकडे जाती, परंतु एकांतात बसल्यानंतर आपल्याला टळटळीत आपली काय येते, अनुभूतीच येते. मौलिक ज्ञानोबराय जसं सांगतात त्या पद्धतीनं. कारण हे मौलिक ज्ञानोबराय हे काही बोलण्याचं शास्त्र नाहीये. मौलिक ज्ञानोबराय जे लिहून ठेवतायत ना ग्रंथराज ज्ञानेश्वरून 18 अध्यायातून मौलिक ज्ञानोबरायांनी कर्म सांगितलं, उपासना सांगितलं आणि ब्रह्मात्मैक्य ज्ञानाचं प्रतिपादन केलेलं आहे. या ज्ञानाच्या प्रतिपादनानंतर मौली सांगतात या दोन्ही केवळ म्हणजे जर आपल्याला मोक्ष मिळवायचा असेल आणि अविद्या जर बाध करायची असेल तर मोक्ष स्वरूपाची जर गती प्राप्त करायची असेल तर माझे तुकोबाराय वर्णन करतात, मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. हा माल आपल्याला सत्य आणि साच आणि खरं नाम विठोब वाचे बरे, जसं तुकोबाराय वर्णन करतात ना, हे तत्व तुम्हाला मला प्राप्त झालेले. पण त्या तत्वावर आपण किती आरूढ राहतो, प्रत्येकाचा ज्याचा त्याचा स्वसंवेद्य अनुभव आहे. हा किती वेळ आपण ध्यानधारणा करतो, किती वेळ आपण निष्काम कर्मामध्ये आरूढ राहतो, किती वेळ माझा सत्संगतीत जातो, किती वेळ मी माझं वेळ प्रत्येक श्वास भगवंताच्या चरणी समर्पित करतो, हे ज्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि परमार्थ हा आहे ना बोलण्याचं नाहीचे, सांगण्याचं नाहीचे. माझ्या ताई नेहमी सांगत असतात, आपलंच आपण परीक्षण आणि आपलंच आपण निरीक्षण म्हणजे परमार्थ आहे. खूप गोड वर्म आहे बघा. दूधमौली नाही म्हणायचे की आपलंच आपण परीक्षण आणि आपलंच आपण निरीक्षण म्हणजे काय की मी परमार्थाला आज 15 वर्ष झाले करतेय, माझ्या श्रीगुरूंना मला अनुग्रह मिळून आज 15 वर्ष झालेले, पण 15 वर्षामध्ये माझ्या जीवनामध्ये काही बदल झालाय का? जर बदल झाला नसेल तर आपला परमार्थ खोटा तत्व मिळून मी बरं का स्पष्टच बोलते मी. जर श्रीगुरूंकडून नाम मिळालेला आहे, श्रीगुरूंनी आपल्याला त्या शक्तिपातांना अनुभूती आणण्यासाठी तशी साधना करायचं शिकवलेले, मार्ग दाखवून दिले, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची. मग तुकोबाराय ना निळोबाई वर्णन करतात, तेनेची पंथे चालू जातात न पडे गुंथा कोठे काही. त्या पंथानं जर आपण गेलो, त्या मार्गाने जर आपण गेलो तर मौलिक ज्ञानवर सांगतात कधीच गुंथा पडणार नाही. पण मौलिक एक सांगतात, या जीवाला काय आहे माहितीये का, हा या जीवाला देहाच्या वर इतका आदर आहे, देहावर इतकं प्रेम आहे, प्राणिया कामे भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. या जीवाला या आत्मबोधाचा विसर पडलेला आहे. श्रीगुरूंनी ते महावाक्य दिलेलं आहे, तू ब्रह्म हे सांगितलेलं आहे. बाबा म्हणायचे असा कोणी दीडशाना नाही की आपल्याच खिशातून आपलं नाव गळून गेलं म्हणून. आहे का असं कोणी? काय महात्म्यांचं वाक्य, तयाचे पिसाट शब्द सुखे मनो येती वेद ते सदे सच्चिदानंद कान व्हावे ते मौली म्हणतात. असे असणारे सद्गुरू आपल्याला सहज स्वरूपाकडे नेण्याचा मार्ग तुम्हाला मला दिलेला आहे, परंतु आपण त्याचं नाही का अभ्यास करत नाही. कारण अभ्यासावनी गहन पार्था मग ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विशेष. जे असं ज्ञानापासून ध्यान म्हणजे इथं परोक्ष ज्ञान जे आहे ना, त्या परोक्ष ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आपल्याला ध्यान सांगितलेले आहे. आणि अपरोक्ष ज्ञानामध्ये ध्यानाची सहज स्थिती आपल्याला प्राप्त होते. आणि अशा दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाण्यासाठी आपण काय करायचे, प्रयत्न करायचा आहे. आणि प्रयत्न करत असताना मौलिक ज्ञानोबराय आजचा जो काही हा दिन आहे ना, तर तुकोबाराय या दिनाचं वर्णन करतात. कोण पुण्य फळ आले, काय सांगावं, काय पुण्य फळाला आलं माझं, काय झालं तर आजी देखिले पाऊले, माझ्या श्रीगुरूंची पावलं आज माझ्याकडे चालत आलेली आहेत नाही का साक्षात. मग कोणते पावलं, कोणतं चरण, तर हे जे काही आहे ना हे प्रवृत्तीतलं आहे, परंतु निवृत्तीतलं जे चरण आहे ना ते आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट करायचे. माझ्या मौलिक ज्ञानोबरायांनी प्रविष्ट केलं. आता हृदय आपुले चौफाळून यावरी वरी बैसू पाऊले श्रीगुरूंची. त्या अंतकरण रूपी पटलावर अंतकरणामध्ये माझ्या श्रीगुरूंची पावलं काय करायची, आपल्याला स्थित करायची. पाऊले म्हणजे ते तत्व आहे, ते नाम आहे, ते नाम आपल्या श्वासागणीस चाललं पाहिजे, म्हणजे अंतकरणामध्ये ते पावलं स्थित होतील असं तुकोबाराय वर्णन करतात. काय सांगावं, कोणता दिवस फळाला आला
इतकं माझा लाभ झाला की ऐसे नेनो नारायण, काय सांगावं, नेनो सांगता येत नाही. तुकोबाराय वर्णन करतात की संती सांभाळले दिना, असा जो दीन झालेला जो जीव आहे ना, नाही का, या त्रिविध तापामध्ये हा जीव होरपळतो आहे, जन्ममरणाच्या दुःखामध्ये होरपळतो आहे, पण त्याला एकमेव जर तारणारे कोण असेल तर ते सद्गुरू आहे. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, ते ऐलीच थडी सरले माया जाड. माऊली सांगतात सद्गुरू तारू पुढे अनुभवाचे कासे गाडे, आत्म निवेदन तरांडे आकळले. असा आत्मनिवेदनाची जी काही भक्ती आहे ना, 9वीदा भक्तीतली, तर त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत श्रीगुरु आपल्याला नेऊन ठेवत असतात. परंतु सद्गुरू रूपी तारू जीवनामध्ये भेटायला पाहिजे बरं का. भेटल्यानंतर त्यांनी जे दिलेलं नाम आहे ते नाम म्हणजे वल्वय. वल्व नाव भेटलेली आहे, नावेत आपण बसलेलो आहे, पण नाम रूपी जर वल्व आपण वलवलंच नाही तर ऐल तिला पहिलं तिला राग, आपली जी नाव आहे ना ती जाऊ शकत नाही. मौलिक ज्ञानोबा सांगतात. मग जाण्यासाठी आपण एक एक क्षणाचा सुद्धा विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. असा भवसिंधू जर करून जायचा असेल तर क्षणोक्षणाला आपण काय करायचंय, विचार करायचाय. विचारांतीच आपल्याला काय होणार आहे, समाधान प्राप्त होणार आहे. तुकोबाराय वर्णन करतात विचारा वाचून न पविजे समाधान. आणि या समाधान भूमिकेला जाण्यासाठी, आपल्या अंतःकरणाचे दोष घालण्यासाठी, विक्षिप्तता जाण्यासाठी आपण ध्यान धारणा केली पाहिजे. आणि ध्यान धारणा करून जो काही आवरण दोष आहे ना, हा आपण स्वयंबुद्धीनं न घालवता श्रीगुरूंच्या तत्वमसी महावाक्याने जातो. नाथबाबा एक ओवी लिहितात, तत्वमसी अहम ब्रह्मास्मी ऐसी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागेला. त्या क्षणाला श्रीगुरूंनी तुम्हाला मला जागा केलेला आहे. परंतु हा जीव मायेचा आवरण त्याच्या पुढे परत येते आणि परत त्या ठिकाणी काय करतोय, हा या अविद्या निद्रेमध्ये झोपतो आहे. माऊली सांगतात तरी अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि. जो अनादि कालापासून हा जीव अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेला आहे. परंतु श्रीगुरू आपल्याला जीवनामध्ये भेटल्यानंतर जो काही अविद्या निद्रा बाद करतात आणि आपल्याला स्वरूप निद्रेमध्ये मौलिक ज्ञानोबा सांगतात, माझ्या श्रीगुरूंनी मला कसं जागवलेलं आहे, जागृती गिळून जागे केले जैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. मौली सांगतात अशा निद्रेमध्ये माझ्या श्रीगुरूंनी मला नेऊन ठेवले. निदे परवते निदेजने, जागृती गिळून जागे केले जैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. माझ्या श्रीगुरूंनी मला असं केलंय, चांगदेव महाराजांसाठी जे काही 65 ओव्या लिहून ठेवल्या त्यातली ही शेवटची ओवी आहे. मौलिक ज्ञानोबा सांगतात असं माझ्या श्रीगुरूंनी मला केलेलं आहे की निदे परती निद म्हणजे ती स्वरूप निद्रा आहे. जागृतीच्या पलीकडची जागृती म्हणजे ती स्वरूप जागृती आहे. आणि त्या जागृतीपर्यंत जाण्यासाठी मौलिक ज्ञानोबा या ओव्यांतून ज्ञानेश्वरीचं महत्त्व तुमच्या माझ्या पुढे प्रगट करतात. कारण मौलिक ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी म्हणजे हे बोलण्याचं शास्त्र नाही. जसं माऊली एक ओवी म्हणतात ना, साचीचे नोहे बोलाचे शास्त्र, संसार जिनिते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र, अक्षरी ये. या अक्षरामधून आपल्याला साक्षात आत्म्याचं अवतरण करून देणार आहे. परंतु आपण ज्ञानेश्वरी काय केली पाहिजे, फक्त पूजेपुरतीच घरात न ठेवता तिला वाचलं पाहिजे. जनाबाई वर्णन करते, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान होईल अज्ञानाशी, नाही का, ऐसा वर त्या टिकेशी. असा वर दिलेला आहे जनाबाई म्हणती. आणि असं जो कोणी वाचल ना तर जणी त्याशी लोटांगणी. जनाबाई म्हणते त्याची चरणावरती लोटांगण घालन. परंतु असं आपण भाव धरून काय करायचंय, ती ज्ञानेश्वरी वाचायची आहे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. मग कृपा करी हरी तयावरी. श्रीगुरूंची आपल्यावरती जर खरंच कृपा व्हावी वाटत असेल ना, कारण कृपा होणं हाच परमार्थाचा लास्ट स्टॉप आहे बरं का. पण आपण कृपा कशाला मानतो माहितीये का, कृपा कशाला मानतो आपण, या लौकिक दृष्टीने जे काही मिळालं तर ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. एक्झाम्पल बंगला झाला, ही माझ्या सद्गुरूंची कृपा आहे. आपण नाव देतो संत कृपा. एखादी गाडी मिळाली, माझी सद्गुरूंची कृपा आहे, त्याच्यावर नाव देतो. सांगायचं तात्पर्य ही लौकिकातली कृपा श्रीगुरू करत नाही आपल्यावर. अलौकिक अशी जी कृपा आहे ना ती मौलिक ज्ञानोबा काय करतात, मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वयाब्जनी विकासू वंदवाता. अशा श्रीगुरूंना वंदन केल्यानंतर माझे श्रीगुरू काय करतात, या जगताचा भासच मावळून टाकतात. ही खरी सद्गुरूंची कृपा आहे. आणि अशी कृपा होण्यासाठी आपल्याला श्रीगुरूंवरती काय पाहिजे, हो, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, अनन्यता पाहिजे. आणि अनन्यता झाल्यानंतर वेगळं नाही बरं का, अन्य राहून जर आपण सेवा करायला लागलो तर मौलिक ज्ञानोबा सांगतात त्याला ते स्वरूप कधीच प्राप्त होणार नाही. कारण सेवा हा दारवंटा दरवाजा आहे परमार्थातला. परंतु सेवा करायला जीव मागे पुढे पाहतो, नामस्मरण करायला मागे पुढे पाहतो. फक्त लौकिकातून मला मोठेपणा मिळव, कशासाठी परमार्थ मोठेपणासाठी, लौकिकासाठी अजिबात नाही. मगाशी आता भाऊ एक वाक्य बोलून गेले,
भाऊ बोलले फक्त मुक्तीसाठी आपण परमार्थ केला पाहिजे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे, ही आपली खरी कृतकार्यता आहे. जोपर्यंत आपल्याला स्वरूपाचं ज्ञान होत नाही ना तोपर्यंत जीवाने शांत नाही बसलं पाहिजे. कारण आपल्याला 3 गोष्टी जे काही शास्त्राने दुर्लभ सांगितलेल्या आहेत ना, मनुष्यत्व असेल, मुमुक्षत्व असेल आणि हरिप्रिय संतांची भेट, हे तिन्ही साधून आलेलं आहे. साधून आलेले म्हणजे डॉक्टर माऊलींच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आपले श्वास जिवंत आहे. कोरोनाचा काळ गेला, अनेक संकट गेले, अनेक खूप काही गेलं, पण तरी पण आपले श्वास भगवंतानं जिवंत ठेवलेत ना. याला कारण काय आहे माहितीये का? तर याला कारण तर हे जे काही श्वास आहे ना, ह्या भगवंताच्या चरणी आपण समर्पित करायचे. प्रत्येक श्वास हा भगवंताला समर्पण करायचे. जे काही कर्म आपल्याला गृहस्थ आश्रमाच्या संबंधाने आलेले आहे ना, आपण सगळे गृहस्थ आहोत आणि या गृहस्थ आश्रमाच्या संबंधाने जे जे कर्म आपल्या वाटेला आलेले तुकोबा म्हणतात ना, आले भगा ते करीतो, तुझेच नाम उच्चारितो. असं जे काही आपलं नामस्मरण आहे ना, ते नामस्मरण करण्यासाठी आपल्याला भगवंताने हात दिलेला नरदे आहे आणि हा नरदे आपण तर काय करायचंय, सार्थकी लावायचंय. तुकोबा सांगतात ना, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. काय इच्छा करावं? काहीच इच्छा करू नये. तुकोबराय जशी इच्छा करतात ना, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. एवढीच जीवाने इच्छा करावं काय की अशा सत्संगतीमध्ये, अशा श्रीगुरूंच्या सानिध्यामध्ये मला ते चिंतन ऐकायला मिळावं, त्या स्वरूपाचं ज्ञान मला व्हावं. त्यासाठी आपण अधिकार संपन्न झालं पाहिजे. अधिकार संपन्न जोपर्यंत होत नाही, कारण शास्त्रानं गुरुचाही अधिकार सांगितलेला आहे आणि शिष्याचाही अधिकार सांगितलेला आहे. श्री गुरु आपल्याला ब्रह्मनिष्ठ, क्षत्रिय, कृपाळ, उदार मिळालेलेच आहेत, यात शंकाच नाहीये. परंतु तुमचा माझा अधिकार जर आपल्याला वाढवायचा असेल तर आपण पहिलं काय केलं पाहिजे? अंतःकरणातले जे काही मलविक्षेप आवरण आहे ना, हे काढून देऊन मग अंतःकरणामध्ये शम, दम, समाधी, षटक, मुमुक्षुता ही काही धारणा आहे ना, ही धारणा आपण केली पाहिजे. कारण शम जर नसेल, विवेक असेल पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षटक पाहिजे आणि मुमुक्षुता पाहिजे. आणि या समाधी षटकामध्ये मग शास्त्राने सांगितले आपल्याला शम पाहिजे, दम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, समाधान पाहिजे, तितिक्षा पाहिजे, नाही का, उपरती पाहिजे. हे काहीच जर नसेल आणि आम्ही करतोय परमार्थ, सांगा मला कुठं परमार्थाचा आपला मेळ बसलो बाबा म्हणायचे नाही, मेळ नाही बसू शकत. कारण त्यांनी ज्या मार्गाने इथं निवाडा झाला पाहिजे आपल्याला. मौली सांगतात हा, इथं खऱ्या खोट्याचा निवाडा जोपर्यंत होत नाही ना, आत्मा एक अविनाशी आहे, बाकी अनात्म पदार्थ सगळं खोटं आहे, याचा जोपर्यंत निवाडा होत नाही ना परमार्थ, तोपर्यंत खरा नाही. श्री गुरूंनी करून दिले, परंतु मायेचं परत परत पडल आपल्या अंतःकरणावर येते आणि त्याला जर बात करायचा असेल, कारण मौली सांगतात ना, हे माया आमच्या नावातच नाही, अज्ञान आमच्या नावातच नाही, अज्ञानाचे नावही नाही. मौली सांगतात ज्ञानदेव म्हणे माया समूळ गेली विलया. असं जी काही माया आहे ना, ही समूळ विलयाला गेलेली. अशा असणाऱ्या मौलिक ज्ञानोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जे काही नागदेवांनी ओव्या लिहून ठेवलेले आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. तसेच माझे मौलिक ज्ञानोबर असे निष्कलंकित आहे आणि जीव कसा आहे, कलंकित आहे. प्रत्येक जीवाच्या मागे काही ना काही आपण घेऊन आलेले गाठोड, आणि जसं घेऊन आले तसं भोगावंच लागते बरं का. कारण श्री गुरु आणि देव हे 2 उपाधी वेगळे घेऊन आलेले आहेत. देवाची उपाधी ही नियमक उपाधी आहे आणि श्री गुरूंची उपाधी ही करुणा उपाधी आहे. श्री गुरु काय करतात, त्या जे काही दुष्ट असतील, खळ असतील, त्यांचं खळ बुद्धी बाजूला काढतात आणि त्याला आपल्या स्वरूपामध्ये आपण आसारिखे करीत तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, असं श्री गुरु आपल्याला करून ठेवतात. आणि मौलिक ज्ञानोबर सांगतात की देव हे नियमक उपाधी घेऊन येतो, म्हणजे जसं ज्याचं कर्म आहे ना, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. असं जे काही कर्म तुम्ही आम्ही घेऊन आलेले ना, ते आपल्याला इथं भोगावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु ते प्रारब्ध जे काही भोग आहेत ना, ते नामस्मरण त्याची जी काही तीव्रता आहे ना, ही तीव्रता कमी होते. म्हणून नाथभाव म्हणतात ना, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. या हरीच्या कृपेनं, भगवंताच्या नामस्मरणानं आपल्याला ही तीव्रता कमी होते आणि कमी झाल्यानंतर आपल्याला सहज स्थितीमध्ये मौलिक ज्ञानोबर आहे त्या विवेकानं आणि वैराग्यानं. हे खूप महत्वाचे 2 मुद्दे आहेत बरं का. विवेक आणि वैराग्य जीवनामध्ये नसेल ना, तर आपल्याला मौलिक ज्ञानोबर सांगतात ना, वैराग्य वाचून काही ज्ञानासी तज्ञेच नाही. ज्ञान जर अंतःकरणामध्ये टिकावं असं वाटत असेल बरं का, ज्ञान स्वरूप आपण आहोत यात शंकाच नाही, परंतु ते ज्ञान नाही का, माझे दूतमाऊली खूप गोड सांगायचे, ब्रह्मज्ञान होईल यात काही शंका नाही. ब्रह्मज्ञान प्रत्येकालाच झालेले आहे. आता श्री गुरूंनी महावाक्य दिलं, सगळे ब्रह्मज्ञानी आहेत, कोणी तर तसेच तेव्हा सगळे ब्रह्मज्ञानी आहे, पण त्या ब्रह्मज्ञानाची अनुभूती येणं खूप कठीण आहे म्हणायचं. त्यासाठी खूप साधना पराकाष्ठा करावं लागते. ब्रह्म अनुभूती पण येईल म्हणायचं.
म्हणायचे, परंतु ब्रह्म प्रतीती येणं खूप अवघड आहे. ब्रह्म प्रतीती पण येईल म्हणायचे, परंतु त्या ब्रह्मानंदामध्ये अखंडाकार आपली वृत्ती सहज स्थितीमध्ये राहणं हे खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. कारण भक्ती नव्हे सोपी सुडावरील कोळी, जसं तुकोबाराय वर्णन करतात ना, आपण जे सहज वर्णन करतो, सहज आपण म्हणतो काय नाही आमचं चालू आहे, आपण म्हणतो नाही नाही आमचं चालू आहे, चिंतन चालू आहे आणि चालू आहे, पण त्याच्यात मला जर बदलच दिसत नाही त्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या साधनेमध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, अंतकरणात जे काही तुमचे आहे ना ते स्वभाव आता आपल्याला बाहेर प्रतीतीने येत असतं. मग अशी प्रतीती येण्यासाठी मौली सांगतात इथं ही अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी ये, अंतरंगातले अधिकारी व्हायचे आपल्याला. अंतरंगातले अधिकारी व्हायचे म्हणजे काय करायचंय, जे काही शास्त्राने आपल्याला सांगितले ना, विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षुता, याच्या बाहेरचे निष्काम कर्म निष्काम उपासना आणि त्याच्या आतलं जे काही अंतरंग साधन सांगितलेलं आहे, श्रवण मनन निधी ध्यासन आणि तत्व पदार्थ शोधनम. तत्व म्हणजे ते ब्रह्म मीच आहे हे शोधण्यासाठी श्री गुरूंनी दिलेलं तत्व असी, या तत्चा विचार सांगितला शास्त्रानं, तोमचा विचार सांगितला, असीचा विचार सांगितला, असी पदानं ऐक्य केलेलं आहे. वाच्यार्थाचा तिथं काय आहे भेद आहे, परंतु लक्षार्थानं मात्र काय केलेलं आहे, ब्रह्माच ऐक्य ज्ञानाची भूमिका तुम्हाला मला अशी प्रगट टळटळीत, जसं मौली सांगतात ना, कर हातावर वाटोळा दाखवावा, तसं आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला ज्ञान हातावरती दिलेलं आहे. परंतु त्या ज्ञानाच्या भूमिकेपर्यंत जाण्यासाठी आपण असणारे मौलिक ज्ञानोबराय तर ते कोण आहे, तर साक्षात महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा साधकांचा मायबाप दरुशने हारे ताप. अशा मौलिक ज्ञानोबरायांच्या चरणावर माझ्या ताई नेहमी सांगत असतात की ज्ञानेश्वरी म्हणजे आपली आई आहे आणि आईच्या मांडीवरून लेकरू जर बाजूला गेलं, बघा आपला रोजचा नियम व्यवहारातला दृष्टांत आहे, आईच्या मांडीवरून जर लेकरू बाजूला गेलं तर त्याला दरीत पडावं लागेल, जाळात पडावं लागेल, कुठेतरी धडपडून मरावं लागेल. परंतु आईच्या मांडीवर ते लेकरू झोपलं ना तर पवित्र दूध त्याला प्यायला मिळतं. बरोबर आहे ना? तसं या मौलिक ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर जर आपण लोण घेतलं, कारण मौलिकची ज्ञानेश्वरी म्हणजे आपला आत्मा आहे, अशी भाव धरून आपण जर मौलीला कवटाळलं ना तर मौली आपल्याला खरंच आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून दिल्याशिवाय राहत नाही. श्रीगुरूंच्या रूपात येऊन आपल्याला साक्षात्कार करून दिल्याशिवाय मौली राहत नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे. आणि मौली सांगतात ना, तर या अक्षरामधून आपल्याला सहज आपलं स्वरूप मौली ज्ञानोबराय प्रतीतीला आणून देतात आणि ती प्रतीती आपल्याला अखंड अविरत भोगायची. म्हणून मौली ज्ञानोबराय नाथबाबा वर्णन करतात तिथे नमो ज्ञानेश्वरा. मौली ज्ञानोबरायांना नमस्कार करतात आणि मोठ्यांचा आदर करतात, नमन करतात. असं नमस्कारात्मक नमन आहे, आशीर्वादात्मक नमन आहे, अशी नाही का, आणि वस्तू निर्देश रूप मंगल आहे. अशा 3 मंगलातून विचार करत असताना इथं नाथबाबा वर्णन करतात नमो ज्ञानेश्वरा. अशा मोठ्यांना नमस्कार करतात मौली नाथबाबा. निष्कलंक असे निष्कलंक असणारे माझे मौली ज्ञानोबराय, त्यांच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो असं नाथबाबा म्हणतात. जयाची गीतेची वाचिता टीका, आणि अशी जी काही गीता आहे ना, कारण गीता ही काय तर अलंकारिक, गीतेला म्हणजे संस्कृत वाचायला श्री आणि शूद्राला काय केलं होतं, वाळलेलं होतं. श्री शूद्राला अधिकार नव्हता दिला वेदानं, वेद वाचायला आपल्याला, ती ऋचा वाचायला आपल्याला अधिकार नव्हता. परंतु माझ्या मौली ज्ञानोबरायांनी अशी जी काही गीता आहे ती गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, नाही का, अशी गीतेचं अलंकारित रूप म्हणजे ज्ञानेश्वरी. मौली ज्ञानोबरायांनी प्राकृत भाषेमध्ये यावत मानव जातीला आपलं स्वरूप कळावं, त्या स्वरूपापर्यंत आपण पोचावं. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. असं वैष्णवांचा मेळ इथं जमवलेला आहे. आणि मौली ज्ञानोबरायांनी मुक्तीची अशी पंगत घातलेली आहे. या पंक्तीला आम्ही प्रत्येकानं अधिकार संपन्न होऊन जेवायचे. आणि जेवल्यानंतर मग मौली सांगतात अशी जर गीतेची टीका आपण वाचन केली तर वाचल्यानंतर आपल्याला आपलं स्वरूपच अनुभूतीला येतं. यात शंकाच नाही. ज्ञान होय लोका, प्रत्येक लोकाला या ज्यावत मानव जातीला मौली सांगतात ना, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत एक परमात्माच आहे. शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची अपरी, प्रकाशते एकसरी सौविती. हे मौली ज्ञानोबराय 65 चांगदेव महाराजांना उपदेश करत असताना सांगतात की या मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जो काही प्रकाश आहे, जी काही सौविती आहे, जो काही आत्मा आहे, त्या आत्म्याचं स्वरूप मात्र एक आहे. आणि त्या आत्म्यालाच आपल्याला तुम्हाला मला भजायचं आहे. आणि असं अतिभाविका मौली नाथबाबा वर्णन करतात, जो अति भाविक होऊन ते ग्रंथाचं वाचन करेल, अति भाविक होऊन ते ग्रंथाचं जर वाचन करेल आणि आपलं स्वरूप अनुभवण्याचा प्रयत्न करेल ना, असं अंतर्मुख होऊन
आपल्या मौलिक ज्ञानोबरायांना आणि श्रीगुरूंना अंतःकरणामध्ये प्रविष्ट करेल ना, तर केल्यानंतर त्याला ती अनुभूती यायला काहीच वेळ लागत नाही. फक्त अंतःकरणामधले जे काही विकल्प संकल्प आहे ना ते बाद करायचे ना, अंतःकरण असं निर्विकल्प करायचे. अंतःकरणात जी भीती आहे ना ती भीती काढून टाकायची नामस्मरणानं आणि त्या चिंतनानं आणि निर्भय असं अंतःकरण करायचंय. अंतःकरणामध्ये जी काही वासना भरलेली आसक्ती आहे ना ती आसक्ती बाद करायची आणि निर्वासना आपलं अंतःकरण करायचे. खूप गोड कोटी दूत मौली सांगायचे, आपलं अंतःकरण निर्भय करायचे, निशंक करायचे, निर्द्वंद्व करायचे. मग निशंक निर्द्वंद्व विचरतामही आणि मग सुखानंद हृदय स्थिरावला. अशा त्या सुखानंद स्वरूपामध्ये जर तुम्हाला मला स्थित राहायचं असेल तर आपण काय करायचंय, अति भावुक होऊन या मौलिक ज्ञानोबरायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त, माझ्या बाबांच्या पादुकांच्या आगमनानिमित्त आणि या श्रीपाद रामदास नाही का जे काही भजनी मंडळ आहे या भजनी मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही आम्ही सगळे इथं नाही का अगदी उत्कंठेनं आवर्जून आलेला आहात नाही का. मौलिक ज्ञानोबरायांचं वर्णन करता, तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कलार बौडा तरी तुम्हा माने एवढा होईल मी. किंवा माऊली म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजोड. असे जी काही झालेली सेवा आहे ही हृदयस्थ सद्गुरू, कारण आता हरिपाठाचा वेळ होऊन गेलेला आहे, मला थोडा लेट झालं यायला, तर मी पुन्हा एकदा तुमच्या चरणी माफी मागते. ट्रॅफिक लागल्यामुळे थोडं लेट झालं, म्हणून झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आणि तुका म्हणे सांगू किती आणि ह्याच भगवंताच्या मूर्ती तुमच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम देते. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित असे. पुंडली कबरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सब संत